ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उठोन या प्रातकाळी तुळस वंदावी माऊली, तुळस संतांची सावली. मुकुट वाहिली विष्णूने, तुळस असे ज्याच्या दारी, लक्ष्मी वसे त्याच्या घरी. एवोनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदे. भगवान श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामेने अहंकाराने कृष्णाची सुवर्ण तुला केली. एका पारड्यात श्रीकृष्ण व दुसऱ्यात सर्व 16,108 राण्यांचे दागिने घातले. शेवटी द्वारकेतील सर्व घरातील दागिने घातले, परंतु तुला काही होईना. शेवटी रुक्मिणी मातेने मोठ्या भक्तीने कृष्णाचे चरणवंदन करून एक तुळशीचे पान टाकताच पारडे बरोबर झाले. तर अशा या अत्यंत पवित्र असलेल्या तुळशीचा उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सध्या पवित्र अधिक मास सुरू आहे आणि अधिक मास समर्पित आहे भगवान श्री हरी विष्णू यांना. आणि या भगवान श्री हरी विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्री हरी विष्णू नैवेद्य देखील स्वीकारत नाही. तर अशा या तुळशीचा उपाय आपल्याला अधिक मासामध्ये करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही अधिक मास सुरू झाल्यापासून अधिक मास संपेपर्यंत कधीही करू शकता. आता काय सेवा करायची आहे, कोणती वस्तू या तुळशी मातेला अर्पण करायची आहे, जेणेकरून आपल्यावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर होतील आणि या लक्ष्मी नारायणाच्या कृपेने आपल्या मुलाबाळांची, पतीची, घराची प्रगती भरभराट होणार आहे, सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. याच्याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसंच कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुळशी मातेला 8 नावांनी संबोधलं जातं. वृंदावनी, विश्वपूजिता, विश्वपावनी, पुष्पसारा, नंदिनी, तुळशी, कृष्णजीवनी या 8 नावांनी ही तुळस ओळखली जाते. तसेच हिंदू धर्म ग्रंथानुसार तुळशीजवळ ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव आणि सर्व तीर्थे निवास करतात. तुळशीला पाणी घालणे आणि प्रदक्षिणा घालणे यामुळं आपल्याला सर्व पापातून मुक्ती मिळते आणि पुण्यप्राप्ती होते. तसेच तुळशीला दररोज पाणी घातल्यानं, तिच्या सानिध्यामध्ये राहिल्यानं घरातील वास्तुदोष आणि नकारात्मकता देखील दूर होते. जेथे तुळशीची पूजा केली जाते तेथे लक्ष्मी देवी वास करते असं म्हटलं जातं. म्हणजे तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करते, यासोबतच भगवान श्री हरी विष्णू यांचाही वास असतो. आणि यामुळेच ग्रहांची दशा आणि दिशा सुधारण्यासाठी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुळशीला दररोज जल अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो. तर दररोज सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे, स्वच्छता करायची आहे. माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीही असते. आणि मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुळस देखील माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. कारण भगवान श्री हरी विष्णू यांना हळद अत्यंत प्रिय आहे. आणि हा जो अधिक मास आहे तर तो भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित महिना आहे. आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठीच आपण ही सेवा करत आहोत. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरती हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे, उंबरट्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे. ही सेवा तुम्हाला दररोज करायची आहे. आता दररोज जरी करणं शक्य होत नसेल तरी दर गुरुवारी तुम्ही ही सेवा, हा उपाय करायचाच आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातील देवी देवतांची, आपल्या कुलदेवतेची पूजा करून घ्यायची आहे. बाळकृष्णाची पूजा करायची आहे. बाळकृष्णाला दररोज आपल्याला अभिषेक करायचा आहे. देवपूजा करताना, अभिषेक करताना जे पाणी वापरणार आहात तर त्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे. हे पाणी अभिषेक झाल्यानंतर फेकू न देता घरातील, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं थोडं थोडं घ्यायचं आहे. त्यानंतर राहिलेलं पाणी पुन्हा घरामध्ये शिंपडायचं आहे किंवा उरलेलं पाणी तुम्ही झाडामध्ये घालू शकता, परंतु तुळशीला अर्पण करायचं नाही. त्यानंतर बाळकृष्णाला चंदनाचा टिळा किंवा हळदीचा टिळा लावून त्याची विधिवत पूजा करायची आहे. आता ही सर्व सेवा म्हणजे देवपूजा करण्यापूर्वी आपल्याला देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. संपूर्ण अधिक मास तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. अखंड दिवा म्हणू शकतो आपण याला. तर हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्याखाली तुम्हाला एक आसन करायचे आहे. म्हणजेच एक प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये अखंड तांदूळ पिवळे केलेले किंवा तुम्ही गहू ठेवू शकता आणि यावर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे. त्याचबरोबर चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी, त्याचबरोबर 2 अखंड लवंगा आणि भीमसेनी कापूर या दिव्यात टाकायचे आहेत. त्याचबरोबर तांदूळ जे घेतलेले आहेत, अखंड तांदूळ, तर ते 11 किंवा 21 मोजून घ्यायचे आहेत आणि ते दिव्यात टाकायचे आहेत. त्यानंतर मग आपल्याला धूपदीप दाखवून या आपल्या कुलदेवतेची, भगवान श्री हरी विष्णू, बाळकृष्णाची, आपली जी इष्टदेवता आहे त्याची
पूजा करायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला यांचं नामस्मरण करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। आपली जी कुलदेवता आहे त्याचं नामस्मरण करायचं आहे। या अधिक मासात जितक्या जास्त उपासना आराधना सेवा तुम्हाला करता येतील शक्य होतील तितकं करायचं आहे। आणि संपूर्ण महिनाभर तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू आपली कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज यांचं नामस्मरण करायचं आहे। तुम्ही या महिन्यामध्ये कोणतीही सेवा करत असाल तर त्याचं तुम्हाला अधिक फळ प्राप्त होत असतं। तर त्यानंतर आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे। आता मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे तर ती तुम्हाला 2 वेळा करायची आहे, म्हणजे सकाळी देखील करायची आहे आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला देखील करायची आहे। तर सर्वप्रथम सकाळी आपण तुळशीजवळ देवपूजा झाल्यानंतर जायचं आहे। तुळशीजवळ गेल्यानंतर तिला सर्वप्रथम जल अर्पण करायचं आहे, पाणी अर्पण करायचं आहे। आता या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्यातच थोडासा उसाचा रस घालायचा आहे आणि हे पाणी तुम्हाला या तुळशीला अर्पण करायचं आहे। ही सेवा तुम्हाला दररोज करायची आहे। आता दररोज जर तुम्हाला उसाचा रस जर मिळाला नाही तरी देखील दर गुरुवारी उसाचा रस हा तुळशीला अर्पण करायचा आहे। त्यानंतर 1 रुपयाचे एक नाणं घ्यायचं आहे, एक सुपारी घ्यायची आहे। सुपारी ही पूजेसाठी जी वापरतात तर ती सुपारी तुम्हाला घ्यायची आहे, खाण्यासाठी वापरतात ती घ्यायची नाही। त्याचबरोबर ह्या उपायासाठी तुम्हाला नवीनच सुपारी खरेदी करून आणायची आहे। घरामध्ये इकडे तिकडे पडलेली सुपारी असेल तर ती घ्यायची नाही। त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं आणि तुळशीची जी माती आहे तर ती एका कोपऱ्यामध्ये थोडीशी उकरायची आहे, म्हणजेच काढायची आहे आणि त्या मातीमध्ये तुम्हाला हे 1 रुपयाचं नाणं आणि ही सुपारी पुरायची आहे। आता तुम्हाला 2 रुपयाची म्हणजे 1 रुपयाची 2 नाणी जरी पुरायची असतील तरी तुम्ही पुरू शकता। पुढे मी सांगणारच आहे याचं काय करायचं आहे, किंवा 2 सुपाऱ्या या नाण्यासोबत 2 सुपाऱ्या 2 1 रुपयाची नाणी देखील तुम्ही पुरू शकता। ज्याप्रमाणे तुळस अत्यंत पवित्र आहे त्याचप्रमाणे तुळशीची ही माती देखील पवित्र झालेली असते आणि म्हणूनच या तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला या 2 वस्तू पुरून ठेवायच्या आहेत। संपूर्ण अधिक मास या वस्तू त्याच ठिकाणी ठेवायच्या आहेत। दररोज सकाळी संध्याकाळी तुळशीची पूजा करताना तुम्हाला या ठिकाणी देखील पूजा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे। तर मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुळस ही भगवान श्री हरी विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे, म्हणजेच तुळस ही भगवान श्री हरी विष्णू यांची पत्नी आहे, लक्ष्मी नारायणाचा हा जोडा आहे आणि त्यामुळेच या अधिक मासामध्ये ज्याप्रमाणे आपण भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा सेवा करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे। तुळस ही आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्तीचा आशीर्वाद देत असते, त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी भरभराट व्हावी याचा देखील ती आशीर्वाद देत असते आणि ज्या घरामध्ये स्वच्छता असते, ज्या घरामध्ये शांतता असते तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता ही नेहमी वास करत असते। आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये ज्याप्रमाणे आपण सौभाग्यवती स्त्रियांचा मानपान करतो तर त्याचप्रमाणे या तुळशी मातेचा देखील मानपान करायचा आहे। तुळशीला 16 शृंगार जे असतात तर ते अर्पण करायचं आहे। 16 शृंगारमध्ये तुम्ही हळदी कुंकू अर्पण करायचा आहे, त्याचबरोबर गजरा, लाल चुनरी अर्पण करायची आहे, त्याचबरोबर मेहंदीचा कोन किंवा ज्या स्त्रिया सौभाग्यासाठी ज्या वस्तू वापरतात तर त्या सर्व वस्तू तुम्ही या ठिकाणी अर्पण करायच्या आहेत। आता हा जो उपाय आहे म्हणजे या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला दररोज अर्पण करायच्या नाहीत, तर या अधिक मासामध्ये ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल तर त्या दिवशी हे 16 शृंगार तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहेत। अधिक मासामध्ये तांबूल दानाला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे तुम्हाला तुळशीजवळ पानाचा विडा देखील ठेवायचा आहे। त्याचबरोबर खण नारळाने तिची ओटी भरायची आहे, म्हणजेच एखादा ब्लाऊज पीस आणि नारळ अशी खण नारळाने तुम्हाला या तुळशी मातेची ओटी भरायची आहे। आणि तुम्हाला हा उपाय शक्यतो गुरुवारी, मंगळवारी किंवा शुक्रवारी करायचा आहे, कारण गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित वार आहे, तसेच मंगळवार आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे आणि त्यामुळे तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल तर त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अधिक मासात कोणत्याही दिवशी तुम्ही अशा प्रकारे या तुळशी मातेचा मानपान करायचा आहे आणि त्यानंतर तुळशी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे। महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमस्तुते या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। पुन्हा एकदा मी मंत्र सांगते, महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमस्तुते। मंत्र समजला नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। दररोज सकाळी तुळशीची पूजा करताना या मंत्राचा जप करावा। त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि तुळशी मातेला आपल्या कुटुंबावरील सर्व संकट, अडचणी, विघ्न, बाधा ज्या काही असतील तर ते सर्व काही दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे।
तसेच या मंत्रासोबतच तुळशीला पाणी अर्पण करताना ओम या मंत्राचा जर तुम्ही 11 किंवा 21 वेळा जर जप केला तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर होते. त्याचबरोबर घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुळशीला आपल्याला सौभाग्याचं वाण अर्पण करायचं आहे, 16 शृंगार अर्पण करायचे आहेत. आता तुम्हाला जरी 16 शृंगार जरी अर्पण करणं जरी शक्य होत नसेल तरी कुंकू आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या जरी तुम्ही तुळशीजवळ ठेवल्या आणि पूजा केली तरी देखील चालेल. बांगड्या ठेवत असताना 7, 11 किंवा 21 अशा आकड्यामध्ये, विषम आकड्यामध्ये या बांगड्या ठेवायच्या आहेत. तसेच बांगड्या ठेवताना प्लॅस्टिकच्या बांगड्या ठेवायच्या नाहीत किंवा इतर धातूच्या नाही, तर हिरव्या आणि काचेच्याच बांगड्या आपल्याला या तुळशीला अर्पण करायच्या आहेत. आणि यासोबतच तुम्हाला पानाचा विडा, जसं मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तांबूल दान देखील करायचं आहे. त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी जी तुम्हाला मी मातीत पुरून ठेवायला सांगितली होती, तर त्याचबरोबर तुम्ही एक अखंड हळकुंड देखील या मातीमध्ये पुरून ठेवायचं आहे. अखंड हळकुंड घेताना ते लेकुरवाळ हळकुंड असावं, कुठेही तुटलेलं नसावं. तर ते हळकुंड, 1 सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं या 3 वस्तू तुम्हाला या मातीमध्ये पुरून ठेवायच्या आहेत. मग तुम्ही 2 रुपयाची नाणी म्हणजेच 1 रुपयाची मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे 2 सुपाऱ्या जरी पुरून ठेवल्या तरी देखील चालेल. आणि संपूर्ण अधिक मास तुम्हाला या वस्तू याच ठिकाणी ठेवायच्या आहेत. दररोज पूजा करायची आहे. संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला तुळशीजवळ आपल्याला एक देशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करत असताना त्या दिव्याखाली आसन करायचं आहे. म्हणजेच तुम्ही पाटावरती देखील हा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये अखंड अक्षदा किंवा गहू ठेवायचे आहेत आणि अक्षदा ठेवत असताना त्या हळदीनं पिवळ्या करायच्या आहेत. त्या अक्षदांवरती तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे. 2 अखंड लवंगा, अगदी थोडीशी पिवळी मोहरी, 21 अखंड अक्षदा मोजून टाकायच्या आहेत. त्याचबरोबर 2 भीमसेनी कापराच्या वड्या या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या दिवेची पूजा करायची आहे. ज्याप्रमाणे आपण देवघरातील देवी देवतांची पूजा करतो तर त्याचप्रमाणे तुम्हाला या दिव्याची देखील पूजा करायची आहे. कोणतीही सेवा, कोणताही उपाय करताना अग्नीला साक्षी जर मानून केला तर त्याची आपल्याला विशेष कृपा होते. आणि असा हा जो दिवा आहे तर तो दररोज संपूर्ण अधिक मास तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. अशाच प्रकारचा दिवा तुमच्या देवघरासमोर, अशाच प्रकारचा दिवा तुमचा घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरट आहे, तर त्याजवळ तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याच्या प्रकाशानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. 3 सांजेला म्हणजे 6:30 ते 7:30 या दरम्यान माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि याच दरम्यान तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ उभे राहून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तुळशी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि असा हा दिवा तुम्हाला दररोज 3 सांजेच्या वेळेला प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये भीमसेनी कापूर टाकायचा आहे. या दिव्याच्या प्रकाशानं माता लक्ष्मी आणि भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि यासाठीच आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यानंतर संपूर्ण अधिक मास तुळशीजवळ आपल्याला अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीला पाणी अर्पण करताना त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हळद घालायची आहे. त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि जे हळकुंड ठेवलेलं आहे तर त्याची देखील दररोज धूपदीप दाखवून पूजा करायची आहे. आणि या अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 15 जूनला तुम्हाला मातीमधून हे 1 रुपयाचं नाणं, ही सुपारी आणि जे हळकुंड ठेवलेलं आहे तर ते काढायचं आहे. तुम्ही जर ह्या वस्तू डबल ठेवल्या असतील, मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे, तर पिवळ्या रंगाचा एक रुमाल घ्यायचा आहे किंवा लाल घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला या वस्तू म्हणजेच 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि हळकुंड बांधायचं आहे. तुळशीला जर मंजुळा आल्या असतील तर त्यातील थोड्याशा मंजुळा देखील यामध्ये टाकायच्या आहेत किंवा तुळशीची वाळलेली 1-2 काड्या देखील तुम्ही या पोटलीमध्ये टाकायच्या आहेत. आणि अशी ही पोटली तयार करून आपल्या देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता. आपल्या ज्या ठिकाणी तिजोरी आहे, ज्या ठिकाणी पैसा ठेवता त्यामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता. कुठंच ठेवणं जर शक्य झालं नाही तर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरट आहे, तर त्याच्या वरच्या बाजूला आतल्या साईडला तुम्ही बांधायचे आहे. दररोज सकाळी देवपूजा करताना याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. या सर्व वस्तूंसोबतच तुम्ही यामध्ये पिवळ्या केलेल्या 21 अक्षदा देखील टाकू शकता. आणि ज्या दिव्याखाली आपण ज्या अखंड अक्षदा ठेवलेल्या आहेत तर त्या आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायच्या आहेत. तर अशी ही सेवा तुम्हाला या अधिक मासामध्ये करायची आहे. तुम्ही कधीही सुरू करू शकता, परंतु अधिक मासाच्या शेवटपर्यंत तुम्हाला ही करायची आहे. त्याचबरोबर अधिक मासामध्ये मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल तर त्या दिवशी तुम्हाला तुळशी मातेची ओटी भरायची आहे. सौभाग्यवती स्त्रीचा मानपान करतो तर त्याप्रमाणे या तुळशी मातेचा मानपान करायचा आहे. लाल रंगाची चुनरी, 16 शृंगार, त्याचबरोबर ते काही शक्य झालं नाही तर लाल रंगाची चुनरी आणि हिरव्या बांगड्या आणि हळदी कुंकू हे
जरी आपण तुळशीला अर्पण केले म्हणजे तुळशीजवळ ठेवले तरी देखील चालेल। तर अशा प्रकारे या अधिक मासामध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे। त्याचबरोबर तुळशी मातेची पूजा करताना भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आणि ज्या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी यांचं वास्तव्य नेहमी असतं। फक्त उपाय आणि सेवा करताना मनापासून श्रद्धेने करायला हवी, तरच केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होतं। तर अशा प्रकारे आपण आज तुळशीला कोणती वस्तू अर्पण करावी, कोणती सेवा करावी याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे। तर देखील काही समस्या अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।